नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये किंवा नवीन भागामध्ये आपण असं पाहणार आहोत। आता मानिनीने आणि काव्याने जीवाच्या वाढदिवसाचं भन्नाट असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याला कानोकान खबरसुद्धा लागू नये म्हणून यांचा हा प्रयत्न सुरू असतो। जसं की इथे ह्या दोघी बुद्धिबळाचा खेळ खेळत बसलेले असतात। तिच्या हाताला लागलेलं असतं म्हणून जीवा थोडासा पॉझिटिव्ह होत असतो। तो म्हणत असतो ती कशी खेळणार आहे खेळ, थांब तिच्या वतीने मी खेळतो असं म्हटल्याच्या नंतर मानिनी म्हणत असते नाही नाही, तू जर आलास तर आमचा डाव पूर्णच फसेल असं म्हटल्यावर तो बोलत असतो कसला डाव। आणि तेव्हा आता नंदिनीला मोठा प्रश्न पडलेला असतो। तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये खूपच सुंदर असं होणार आहे। आता मात्र इकडे आज जीवाचा उद्या वाढदिवस असल्या कारणाने त्याला 12 वाजता सरप्राईज द्यायचं असतं। तेव्हा नंदिनी म्हणत असते बरं झालं काव्या तू आलीस, आता जीवाचा उद्या वाढदिवस आहे तर त्यांच्यासाठी आपण मोठं सरप्राईज देणार आहोत। आपल्याला त्यांच्या फार्म हाऊसवर जायचं आहे। आणि तेव्हा आता नंदिनी म्हणत असते कुठलं ते फार्म हाऊस। तेव्हा नंदिनी म्हणत असते तुला कसं माहिती तिथे फार्म हाऊस आहे म्हणून त्यांचं। त्यावर आता काव्याला काय उत्तर द्यावं कळतच नाही, कारण लास्ट बड्डेला ते दोघेसुद्धा त्या फार्म हाऊसवरती गेलेले होते। त्या फार्म हाऊसबद्दल दोघांच्यासुद्धा खूप साऱ्या आठवणी होत्या। आता मात्र इकडे काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि नंदिनीने तिच्यासाठी म्हणजे जीवासाठी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन आखलेला आहे याची तिला कानोकान खबरसुद्धा नसते। आता मात्र संध्याकाळची वेळ असते, जीवा त्याच्या खोलीत चाललेला असतो। इकडे काव्या त्याचा हात पकडते आणि म्हणत असते मग काय आता जीवा, काव्याचा जीवा नाही राहिला तो आता, तो तर नंदिनीचा जीवा झालेला आहे आणि तुझ्यासाठी बर्थडे सरप्राईज आहे। पण असं कसं, या बर्थडेमध्ये ट्विस्टर यायलाच पाहिजे ना, आणि आता तुला माझ्याकडून मोठं सरप्राईजसुद्धा मी देणारच आहे। तेव्हा जीवा म्हणत असतो की कसला ट्विस्ट आणि कसलं सरप्राईज। तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र काव्याची आहे ती आता त्या दोघांची जी काही प्रेमकथा आहे त्याचा धमाका तिथे फार्म हाऊसवरती करणार आहे।